बर्थडे पार्टी असेल मुलांची, कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर स्वीट विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हायजेनिक असं ब्रेड डोनट्स बनवू शकतात आणि खूप छान होतं आणि टेस्टला पण चांगलं, असं वाटत पण नाही की आपण घरी बनवले. झाले आपले स्वीट असे डोनट्स रेडी. मॉर्निंग सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपीमध्ये. तर आज आपण ब्रेडचे डोनट्स बघत आहेत. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे ब्रेड, डार्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड अँड मिल्क कंपाऊंड चॉकलेट. व्हॅनिला इसेन्सचं पण आपण ट्राय करूयात आणि आपण हे पिस्ताचे पण ट्राय करूयात. आणि थोडंसं मी डेकोरेशन आणि कलरसाठी मी हा पर्पल कलर यूज करते. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तरी चालेल. ब्रेड, डार्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड, मिल्क कंपाऊंड, फ्रेश क्रीम आणि हे डेकोरेशनसाठी पिस्ता इसेन्स, कलर आणि व्हॅनिला इसेन्स. हे तुमच्याकडे सगळं असेल तर ठीक आहे, नसेल तरी चालेल. माझ्याकडे होतं म्हणून मी यूज करते. ह्याच्यामध्ये मेन म्हणजे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट, डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि ब्रेड, ह्या तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या तीन गोष्टी असतील तरी तुम्ही मुलांसाठी घरच्या घरी ब्रेडचे डोनट्स बनवू शकतात. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं, कारण ब्रेड आपल्याला ह्याच्यामध्ये बुडवून त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. त्यामध्ये ब्रेड असा डीप करते. त्यातलं पाणी पूर्ण काढायचं आणि ह्याचा लगदा करून घ्यायचा. ब्रेडचा असं लगदा केला की गोल करायचं, असं प्रॉपर दाबायचं ह्याला, म्हणजे आपला फुटणार नाही. आणि आपण टिक्की कसं करतो ना, असं प्रेस करून, असं प्रेस करायचं सगळं व्यवस्थित आणि हे मधून ह्याला असं वेज पाडायचं. इन शॉर्ट असं बालुशाही सारखं करून घ्यायचं. असं सेम करायचं. आपल्याला तळायचं, ह्याच्यामध्ये ऑइल टाकूयात. छान दोन्ही साईडनं गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचंय. त्यासाठी पहिल्यांदा तेल तापू देऊयात. तेल तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक 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 करून ब्रेडचे जे डोनट्स बनवलेले ते टाकून घेऊयात. असे झालेत बघा आपले मस्त असे क्रिस्पी डोनट्स. आता आपण ह्याचं कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करूयात, व्हाईट कंपाऊंड, आणि त्याच्यामध्ये हे बुडवूयात. ते पण मी सांगते कसं बुडवायचं. एकदम क्रिस्पी झालेत, तुम्हाला दाखव. व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आणि डार्क चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं. त्याच्यासाठी आपण एका पॅन मध्ये पाणी ओतूयात. पाणी माझं उकळलेलं आहे. मी ह्याच्यावरती एक भांडं ठेवते काचेचं आणि ह्याच्यामध्ये चॉकलेट टाकते. आपल्याला चॉकलेट जास्त नाही घ्यायचं, कारण ते फक्त डीप करायचंय. जे आपण ब्रेडचं करून घेतलं होतं ना, ते डीप करायचं. त्याच्यामुळे चॉकलेट कमी असेल तरी चालेल. मी दाखवतेच तुम्हाला, की तुम्हाला पण कळेल की मी चॉकलेट का कमी घेतलंय. आता हे चॉकलेट मेल्ट होऊ द्यायचं. मी उरलेलं चॉकलेट बाजूला काढलं, कारण मला त्याच्यामध्ये पर्पल कलर परत टाकायचे. त्याच्यामुळे हे मेल्ट आणि पिस्ता करायचे. हे मी व्हॅनिला करते. ह्याच्यामध्ये मी 2 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स टाकलं आणि आता हे परत हलवते, म्हणजे हे इसेन्स मिक्स होईल. छान स्मेल येते. आता आपण जे हे केलं होतं डोनट्स, आता हाफच हे करायचे.
पूर्ण नाही लावायचं, त्याला एक साईडनच लावायचे. बघा तुम्ही, हे मागून मी तसंच ठेवलंय. मणी होते, मला ह्याला काय म्हणतात माहित नाही, मी तर खायचे मनीच म्हणते. तुम्हाला नाव माहित असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा. आणि हे ह्याच्यावरती ह्याचं डेकोरेशन करायचं. किती छान दिसतं. आणि असं सेम मी आता सगळे करून घेते. आता मी तुम्हाला एक पर्पल कलरचं करून दाखवते. मी ह्याच्यामध्ये पर्पल लिक्विड फूड कलर घालणार आहे व्हाईट कंपाऊंड मध्ये. आणि हे सगळं एक एक करून मी 15 मिनिट हे फ्रीज मध्ये सेट करायला ठेवणार. मी ह्याच्यामध्ये थोडस व्हाईट क्रीम घालते. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नसेल तर इट्स ओके. आता आपल्याला हे पर्पल करायचं, ड्रॉप घालते. आपण बघूयात एका ड्रॉपचं किती कलर होते, त्याच्यानुसार ठरवूयात की आपण सेकंड ड्रॉप घालायचं का नाही. काही गरज नाही, हेच खूप डार्क झालंय. वाव, किती छान कलर वाटतो. आता मग अशा आपण जे व्हाईट लावलं विदाउट कलर, तर सेम तसंच आता हे पर्पल पण लावून घेऊयात. मगासारखंच थोडस त्याच्यामध्ये डीप केलं. आता हे सगळीकडून लावून घेऊयात. मला वाटलेलं खूप छान दिसेल पर्पल कलर. तुम्ही दुसरा कलर आणा कुठला तर. डेकोरेट करूया. बेकरीत जायच्या ऐवजी तुम्ही हेल्दी हायजेनिक घरच्या घरी असं मुलांना करून देऊ शकतात. आणि हे भरपूर दिवस राहतं, 15 दिवस तर सहज राहतं. सेम प्रपोर्शन मध्ये डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड टाकले. आता आपलं हे रेडी झालं. आपण फ्रीज मध्ये 15 ते 20 मिनिट ठेवूयात सेट व्हायसाठी. फ्रीजर मध्ये ठेवायचं नाही, हे फ्रीज मध्येच ठेवायचं. आता आपण एक फ्रीज मध्ये 15 मिनिट ठेवूयात. तुम्ही बघू शकता हे एकदम छान सेट झालेले. आणि आपलं हे हाताला माझ्या चॉकलेट पण चिटकत नाहीये. हे टेस्टला पण छान झाले, मी सांगते. टेस्टला पण एकदम छान झाले. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. मुलांना स्वीट होम मधला आणून देण्यापेक्षा तुम्ही हे माझी रेसिपी फॉलो करून घरीच नक्की ट्राय करून कशी रेसिपी झाली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये